गाईज, मी आहे नांदगाव देवीच्या देवळाकडे. मी इथेच राहते सहसा, पण आता आपण पहिला हे बघूया. इकडे एक देव आहे पहिला. हे बघा, हे देव आहे. इकडे देव आहे, नंतर आहे हे सर्व इकडचं बाहेरचं आहे. आता आपण मध्ये जाऊया. तर आपल्याला मध्ये जायचं आहे. तर आता आपण इकडे मध्ये जाऊ शकतात आणि इकडे खूप गाड्या वगैरे पण सुरूच असतात एकावर एक. एवढं नाही की गर्दी असेल. आणि हे देवळातली शो. आणि इकडे घंटा आहे. आणि सर्वात पहिला हे बघा, हनुमान. हे ते हनुमानचा आपण नमस्कार करूया. नंतर आहे गणपती. आणि नंतर आपली देवी. हे बघा देवी. असं ही देवी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे ना पहिला खाली होतं, पण ते वरती गेले कारण की देवी पायाखाली येत होती आणि आपण असं बघू नाही शकत. आणि हे पाठीमागून असं केलं आहे. हे बघा, असं केलं आहे हे. आणि हे बाहेरचं. आणि आता आपण बाहेरून बघूया. हे देवीचं हे आहे. आणि देवळाचं नाव आहे नांदबा देवी देऊळ. नांदबा देवी. आणि ही आमची गाडी आहे. इथे पहिला माझ्या भावाचं नाव आहे दर्श. नंतर माझं वरती नाव आहे ग्रंथा. आणि अजून हे बघा नावं आहेत पाठी. दर्श देव, दिशा देव, प्राण शिवाजी महाराज. हे बघा. आणि आपली बाईक पण आहे, पण ती थोडी नेली आहे काम करायसाठी, तर त्याचं. आणि हे सर्व इकडचं आमच्या देवळावरचं. इथे ना कुत्रे पण आहेत. आमच्याकडे ना 2 कुत्रे आलेले, पण ती कुत्री आहे. हे बघा किती छोटे छोटे आहेत. हे बघा किती आपल्याला बघून किती जवळ येतात बिचारे. आणि हे कुत्रे आहेत. आणि मला पाठीमागे लागले. हे बघा किती क्यूट आहेत. आणि हे सर्व कुत्रे आहेत. मी सर्व सांगते ते कुत्री आहे. जर तुम्हाला पण ह्या कुत्री वाटत असतील तर तुम्ही सांगा मला कमेंट्समध्ये. हे देऊळ आहे नांदबा देवीचं. आणि इकडे जिम पण आहे. इथे जिम आहे. तर आपण पण जिम लांबूनच बघूया. इथे लिहिलं आहे. जाऊया आपण. ही बघा जिम. ही जिम आहे. हे बघा इकडे लिहिले. ही जिम आहे. इकडे एक जिम आहे. आणि जर तुम्हाला इकडे दर्शन घ्यायला देवीचं यायचं असेल तर प्लीज येऊन बघा. आणि हे इकडूनचं. जर तुम्हाला पण हे देऊळ आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. बाय बाय. बाय बाय.